कोंढवा कत्तलखान्याचा प्रस्ताव मंजूर केल्याच्या विरोधात पुन्हा एकदा महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले। कोंढव्यातील कत्तलखान्याच्या विरोधात महापालिकेसमोर सुरू केलेले आंदोलन थांबावे यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कत्तलखान्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात येणार असल्याचे खोटे आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणा दिल्या। जैन संघटना, वारकरी संप्रदाय, इस्कॉन, साधू वासवानी मिशन, हिंदुत्ववादी संघटना, मातृभूमी दक्षता चळवळीने हे आंदोलन केले। आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यावेळी उपस्थित होते। अभय छाजेड, सुभाष जगताप यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन हा विषय दप्तरी दाखल करण्याचे सांगितले। त्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले। त्यानंतर सभागृहात सत्ताधाऱ्यांनी पुन्हा भूमिका बदलल्याने हा प्रस्ताव दप्तरी दाखल झाला नाही असे विकास मटकर यांनी आंदोलनकर्त्यांना सांगताच संताप व्यक्त करण्यात आला। त्यानंतर अभय छाजेड यांनी सारवासारव करण्यासाठी हातात माईक पकडला। मात्र संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचे भाषण बंद पाडले। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगरसेवक आणि प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरचिटणीस म्हणून या ठिकाणी Solo.